नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अश्विन आणि त्याचबरोबर अर्जुन यांच्यामधला जो दुरावा आहे तो मिटणार आहे। यांच्या दोघांमधलं जे नातं आहे ते पूर्वीसारखं होणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे। तर प्रियाला जे जेवण बनवायला सांगितलेलं असतं, प्रियाने जो राडा करून ठेवलेला असतो, त्यामुळं कल्पनाचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं। कारण आजपर्यंत कल्पनाला प्रियाचं खूप कौतुक वाटायचं, पण प्रियानं जो गोंधळ घातलेला आहे आपल्या नवऱ्यासाठी, साधी एक डिशही ती बनवू शकलेली नाही, तो गोंधळ समोर आलेला असतो। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता सायली आणि कल्पना दोघेही किचनमध्ये कामाला लागलेले आहेत। आणि मग कल्पना प्रतापला तिथे विचारते की अहो ती काजूची पेस्ट कुठे आहे। तेव्हा सायली तिला देत असते, पण तिला सायलीसोबत बोलायचं नसतं। मग सायली पण सांगते की अहो सकाळी ना मी ती काजूची पेस्ट फ्रीझरमध्ये ठेवलेली आहे, असं सायली सांगते। आणि मग सायली टेस्ट करते भाजी आणि म्हणते यात थोडी चमचाभर कसुरी मेथी टाकली ना तर खूप बरं होईल, असं ती बोलू लागते। म्हणजे या दोघीजणी एकमेकींशी बोलत असतात आणि त्याचबरोबर एकमेकींशी बोलत असूनही त्यांना दाखवायचं असतं की आमचं एकमेकींशी तेवढं पटत नाही आहे। दोघीही हसत असतात भाजी टेस्ट केल्यानंतर। फायनली कल्पना आणि सायली दोघीही एकत्र आलेले आहेत आणि मग त्यांचं जेवण तयार झालेलं असतं। कारण अश्विनचा वाढदिवस हा फ्लॉप होऊ द्यायचा नाही, तर तो छान झाला पाहिजे अशी तयारी असते। त्यानंतर अश्विन घरी येतो, अश्विनचं सगळेजण औक्षण करतात, अश्विनला गिफ्ट देतात। मग प्रियाही अश्विनचं औक्षण करते आणि मग प्रियाही तिने ऑर्डर केलेलं जे गिफ्ट असतं ते गिफ्ट अश्विनला देते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन जो आहे तो अश्विनकडे जातो आणि तोही अश्विनला गिफ्ट देतो। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा अर्जुन गिफ्ट देतो त्यानंतर अर्जुन अश्विनला म्हणू लागतो की मला ना असं वाटतंय की मी जे तुला गिफ्ट दिलंय ना अश्विन, ते गिफ्ट तू उघडून बघावं, असं त्यांनी सांगितल्यानंतर अश्विन मात्र मग ते गिफ्ट उघडून बघतो, तर त्याच्यामध्ये लहानपणी अश्विनला आवडत असलेली ती बस अश्विनला त्याने दिलेली असते। आणि तो म्हणालेला असतो की ही बस मी तुला देतोय, अगदी लहानपणी तुला आवडायची ना ती, आणि तीच मी तुला देत आहे, असं अर्जुन सांगतो। आणि अश्विन आणि अर्जुन दोघंही एकमेकांना मिठी मारतात आणि खूप रडू लागतात। कारण अश्विनने प्रियाशी लग्न झाल्यापासून अर्जुनसोबत जे बिहेवियर केलं होतं, त्याला जो त्रास दिला होता, त्याच्याशी चुकीच्या पद्धतीने तो बोलत होता, वागत होता, या सगळ्या गोष्टींचा त्रास अश्विनला होत असतो। आणि सायली दोन्ही भावांना एकत्र आलेलं पाहून खूप खुश झालेली असते। फायनली अश्विन आणि अर्जुन दोघंही एकत्र आलेले असतात, एकमेकांना मिठी मारतात आणि ढसाढसा रडू लागतात। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळणार आहे महिपतला ती चिठ्ठी सापडलेली आहे। त्या चिठ्ठीमध्ये एक गोष्ट अशी होती आणि ती म्हणजेच त्याच्यामध्ये मधुभाऊंनी ती लिहिलेली चिठ्ठी होती। आता त्या चिठ्ठीचा वापर करून महिपत काय राडा घालणार हे पुढे पाहायला मिळणार आहे। तर प्रेक्षकांनो आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया। अर्जुन सायली दोघं बसलेले असतात। सायली शांत चहा पित असते आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र हे सगळेजण तिथं बसलेले आहेत आणि प्रिया मात्र वेड्यासारखी तिथं उभी असते। कारण आता सायलीने बॉम्बच असा टाकलेला असतो की ज्याचा विचार कोणी करू शकत नाही। कारण सायलीने सांगितलेलं असतं ते म्हणजे स्वयंपाक जो आहे तो प्रिया करणार आहे, सायली जी आहे ती अर्जुनसोबत आज फिरायला जाणार आहे आणि त्यामुळंच वाट लागलेली असते ती म्हणजे प्रियाची। आणि मग सायलीने जेव्हा हे सगळं बोललेली असते तेव्हा मात्र पूर्णाजी आणि कल्पना म्हणते की रणवी तुला जमणार आहे का गं एवढं सगळं बनवायला। तेव्हा पूर्णाजी म्हणते का नाही जमणार तिला पण, कारण प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्यासाठी जे वाटेल ते करायची तयारी तिची असते आणि त्यामुळं तन्वीला पण जमणार आहे की अश्विनसाठी त्याच्या आवडीचं जेवण बनवायला। तेव्हा सायली म्हणते की चालेल। प्रियाची मात्र वाट लागलेली आहे, कारण प्रियाला हे जेवण वगैरे बनवणं अजिबात जमत नसतं आणि त्याचबरोबर आता प्रियाला एकटीला सगळा स्वयंपाक बनवायला लागणार आहे। म्हणजे एकतर नवऱ्याचा वाढदिवस, आपण फिरायला जायचं सोडून घरी बसून स्वयंपाक बनवायचा आहे आणि ही गोष्ट मात्र प्रियाला नको असते आणि प्रियाला तेच करावं लागणार आहे। त्यावेळेस प्रिया मात्र जाम वैतागते। प्रिया म्हणते की काय आहे हे सगळं,
हे सगळं मलाच करायला लागत आहे, असं प्रियाचं म्हणणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की प्रियाचं हे जे काही वागणं आहे त्याच्यामुळं सगळेजण पाहतच राहतात. त्याचबरोबर इकडे सायली आणि अर्जुन मात्र हसत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की जेवण छान बनणार का नाही माहीत नाही, पण खाणाऱ्याला मात्र सजा मिळणार आहे हे मात्र नक्की आहे. अर्जुन मात्र अजिबात बोलायचं सोडत नसतो. जेवढा टॉन्ट मारता येईल तेवढा टॉन्ट तो मारत असतो. त्याचवेळी प्रिया खुश होते. ठीक आहे, विमल आहे माझ्यासोबत असं तिचं म्हणणं असतं. म्हणजे विमलसोबत मी बनवू शकते स्वयंपाक, म्हणजे विमलला कामाला लावायचं, हा प्लॅन प्रियाचा असतो. पण विमल पण म्हणते की नाही, मला ना पोस्टात जायचं आहे, मला एक कुरिअर करायचं आहे ना, पार्सल पाठवायचं आहे गावी, म्हणून मी तिकडे जाणार आहे असं ती सांगते. तेव्हा प्रिया म्हणते की अगं मी कुरिअरवाल्याला बोलवते ना, तुझं पार्सल आपण इकडे पाठवूया ना. तेव्हा विमल म्हणते नाही, पोस्टातले माझ्या ओळखीचे आहेत, मी तिथूनच पाठवत असते, मी तिथेच जाणार आहे असं विमलने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की सायली मग अर्जुन आणि सायली दोघंही निघालेले असतात. आणि मग जाताना इकडे प्रियाला सायली म्हणते बाय, सी यू असं म्हणत अगदी हसत खेळत तिच्यासोबत निघालेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता प्रिया किचनमध्ये गेलेली आहे, कारण तिचा असा प्लॅन होता विमलला मदतीला घ्यायचं, म्हणजे विमलला ऑर्डर सोडायची आणि विमलकडून सगळं काम करून घ्यायचं. पण आता तिचा जो प्लॅन असतो तोही प्लॅन फ्लॉप झालेला असतो. विमल तर सगळ्यांच्या आधी घराच्या बाहेर पडलेली असते, कारण विमलला माहिती होतं की सायलीनं हे सगळं जे काही केलेलं आहे ते कशासाठी केलेलं असणार आहे. म्हणून तर विमलने हा प्लॅन लक्षात घेऊन ती घराच्या बाहेर पडलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन बाहेर आलेले असतात. अर्जुन म्हणतो असतो की खरंच, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं काय, सायली 2.0 व्हर्जन मला दिसलं पाहिजे आणि इथं माझ्यासमोर तेच आलेलं आहे असं तो बोलत असतो. सायली म्हणत असते मग मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी काय करू शकते, शेवटी काट्याने काटा कसा काढायचा हे मी तुमच्याकडूनच शिकलेली आहे असं सायली इकडे अर्जुनला सांगत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की खरंच, म्हणजे आज तुम्ही दाखवून दिलेलं आहे की तुम्ही काय करू शकता. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की दोघंही हसत असतात, मजा घेत असतात. अर्जुन म्हणतो चला आपल्याला जायचं आहे ना बाहेर. तेव्हा सायली म्हणते तुम्हाला खरंच वाटतं तिची प्रिया आहे ती सगळं जेवण बनवेल. आणि तेवढ्यातच प्रताप तिथं आलेला असतो आणि प्रताप म्हणतो मला वाटलंच होतं तुम्ही दोघं इथंच असणार आहे, म्हणून तर मी इकडे आलेलो आहे असं प्रताप म्हणत असतो. आणि म्हणत असतो की खरंच आज ना मला बरं वाटलेलं आहे, कारण आज फायनली या घरच्या धाकट्या सुनेला हे सगळं करणं गरजेचं होतं आणि ते मात्र तुम्ही दोघांनी करून दाखवलेलं आहे. आणि तो सायलीचं कौतुक करू लागतो, कारण तिला प्रत्येक वेळेस असंच वाटत राहतं की ती जे काही करते ते योग्य आहे, किंवा तिनं जे काही करत आहे ते योग्य आहे. हे सगळं प्रताप बोलत असतो. आणि प्रताप म्हणत असतो परंतु एक गोष्ट मात्र तिनं विसरते आहे, आणि ती गोष्ट म्हणजे तिच्या लक्षात येत नाही आहे की तिनं जबाबदारी घेतली पाहिजे, पण आज तिला जबाबदारी घ्यावी लागणार आहे असं प्रताप बोलून दाखवतो. हे सगळं छान चाललेलं असतं आणि प्रताप सायलीचं कौतुक करतो आणि सायलीला म्हणू लागतो की ठीक आहे, या तुम्ही निवांत फिरून या, बघूया जेवणाचं काय होणार आहे, आणि जबाबदारी तर घ्यायलाच पाहिजे हे प्रतापचं म्हणणं असतं. आणि प्रताप मात्र तिथून आता निघून जातो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा अर्जुन म्हणत असतो की चला मस्त मॉलमध्ये सगळ्या स्पा करूया, मसाज करूया, हे सगळं त्याचं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सायली म्हणते तुम्हाला काय वाटलं आपण खरंच बाहेर जाणार आहोत. नाही, आपण नाही बाहेर जाणार आहोत. तुम्हाला वाटतं ती तन्वी तसा स्वयंपाक बनवू शकेल, अहो तिला काहीच बनवता येत नाही हे मला आधीच माहिती आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो काय हे तुमचं, आपण आउटिंगला जायचं असं ठरलं होतं ना, आणि अचानक काय गोंधळ घालताय तुम्ही, हे सगळं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणते की आपण आउटिंगसाठीच बाहेर आलेलो आहोत, बघा ना आपण आता आउट तर झालेलो आहे, मस्त आपल्या गार्डनमध्ये जो झोपाळा आहे त्या झोपाळ्याकडे जाऊया आणि त्या झोपाळ्यावर बसूया आणि मग बघा कसं वाटतंय ते, असं सायलीचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अर्जुनला मात्र वाईट वाटत असतं. अर्जुन म्हणत असतो की नाही आपल्याला जायचं होतं ना बाहेर, मग तुम्ही अचानक असं का करताय असं अर्जुनचं म्हणणं असतं. इकडे प्रियाने जेवण बनवायला घेतलेलं असतं आणि प्रियाला मात्र ते जेवण बनवताच येत नसतं. प्रिया जो काही गोंधळ घालत असते ते बघून कल्पनाचा जीव मात्र खालीवर होत असतो. तिला असं वाटत असतं की पटकन किचनमध्ये जावं आणि बनवून घ्यावं सगळं जे हवं आहे ते,
हा गोंधळ नको आहे, कारण अश्विनच्या वाढदिवसाला त्याला छान घरचं जेवण हवं आहे आणि हिने तर असा गोंधळ घातलेला आहे. ही गोष्ट कल्पनालाही सहन होत नसते. त्यात प्रतापने डायरेक्टली सांगितलेलं असतं की अजिबात नाही, बाहेरून कसलंही जेवण ऑर्डर करायचं नाही, हे प्रतापने सांगितलेलं असतं. आणि त्यामुळं प्रियाची तर वाटच लागलेली असते आणि बाहेरून जेवण ऑर्डर करायचा प्रश्नच येत नाही. हे तिघंही तिला वॉच ठेवायला समोरच बसलेले असतात आणि प्रिया मात्र मग जेवण बनवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिच्याकडून काही ते सक्सेस होईल असं वाटत नसतं. आणि मग कल्पना म्हणत असते की मी जाते ना, तिला काही जमणार आहे का, एवढ्या माणसांचा स्वयंपाक करायचा आहे, एकटी कशी करणार आहे. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं करेल ती, जोपर्यंत जबाबदारी टाकणार नाही तेव्हा तोपर्यंत कसं करणार आहे ती सांग बरं मला. जर आपण तिच्यावरती जबाबदारीच नाही टाकली तर कसं जमणार आहे, असं तो बोलत असतो. मग ती विचारते, रोटी बनवायची आहे, त्याच्यासाठी पीठ. तेव्हा ती म्हणते, कणिक हवी का तुला. अगं तो खालचा कप्पा आहे ना, त्याच्यातला मोठा डबा घे, त्यात आहे ते. मग प्रियाने पीठ घेतलेलं असतं, ते पीठ ती घेते, एक बाउल घेतलेलं असतो, त्या बाउलमध्ये ते पीठ टाकते. म्हणजे आपल्याला चपातीसाठी पीठ मळायचं आहे तर ते कसं मळलं पाहिजे एवढा साधा कॉमन सेन्स ही प्रियाकडे नसतो. परातीत घेऊन ते पीठ मळावं किंवा मोठ्या भांड्यात घेऊन मळावं, पण नाही, तिचा अतिशहाणपणा हा तिला नडत असतो आणि तिची वाट लागत असते. इकडे महिपतकडे काही माणसं आलेली असतात, पण महिपतच्या डोक्यातून विचारच जात नसतो. साक्षी म्हणालेली असते की आता सगळं संपलं यांना, एकतर जन्मठेप होणार किंवा मला फासावर लटकवलं जाणार. फासावर लटकवलं तर बरं होईल अण्णा, कारण काहीही झालं तरीही मला पुन्हा त्या जेलमध्ये जायचं नाही आहे, मला तिथं राहायचं नाही आहे, माझी अवस्था खूप वाईट होते, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र महिपतकडे त्याचा जो तो गुंड आहे तो येतो आणि म्हणतो, साहेब याची सगळी कागदपत्र क्लिअर आहेत, देऊन टाकायचं का, त्याने सगळं आपलं दिलेलं आहे. तेव्हा महिपत सांगतो की हो देऊन टाक, आणि ते तुझं काम आहे ना, ते बघून घ्यायचं तुझी तू, असं महिपत सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की तो म्हणतो की ठीक आहे. मग तो म्हणतो की नाही, तुम्ही एकदा बघून घेतलं असतं तर, असं म्हणत त्याने फाईल महिपतकडे दिलेली असते. महिपत थोडासा चिडलेला असतो, पण तो फाईल घेतो, कारण बघणंही तेवढंच गरजेचं होतं. आणि फाईल बघताना महिपत ती फाईल चेक करत असतो आणि त्याच वेळी त्या फाईलमध्ये एक असा कागद हाती लागतो, तो म्हणजे महिपतने तो कागद बघितल्यानंतर महिपत नाचायला सुरुवात करतो. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे दाहीकडे, हे सगळं महिपतचं बोलणं सुरू झालेलं असतं, कारण त्याच्यामध्ये त्याच्या हाती जो लागलेला कागद असतो आणि तो म्हणजे साधासुद्धा कागद नाही, तर तो कागद असा असतो की ज्याच्यामध्ये मधुभाऊंकडून त्यांनी जबरदस्ती लिहून घेतलेलं असतं, त्याच्यावरती मधुभाऊंना सही करायला लावलेली असते आणि तो कागद महिपतच्या हाती लागलेला असतो. मधुभाऊ आत्महत्या करत आहेत, साक्षीवरती खुनाचा आरोप केलेला आहे, तो खून मी केलेला आहे असं म्हणून त्याच्यावरती सही केलेली असते आणि तो कागद आता महिपतच्या हातात असतो आणि महिपत मात्र जाम खुश झालेला असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो आणि तो म्हणतो की हा कागद या फाईलमध्ये. मग तो विचारतो की काय झालं, माझं काही चुकलं आहे का, असं तो माणूस आलेला विचारत असतो. तेव्हा महिपत म्हणतो, नाही नाही, मला लॉटरी लागलेली, बाकी काही नाही आहे, काही चुकलेलं वगैरे नाही आहे तुझं, असं तो सांगतो. त्यानंतर महिपतचा माणूस त्याला त्याचे कागदपत्र देतो आणि त्याला जायला सांगतो. महिपत मात्र नाचत असतो, म्हणजे आता महिपतने पुन्हा डाव सुरू केलेला आहे, तो म्हणजे मधुभाऊंवरती हल्ला करण्याचा. इकडे प्रिया किचनमध्ये आहे. आता प्रियाला पनीर बनवायचं आहे, तर प्रिया मागं लागलेली आहे की पनीर कसं बनवू, म्हणजे पनीर बनवण्यासाठी काय काय लागतं, इथंपासूनची तिची सुरुवात असते. तिला काहीच बनवता येत नसतं हे तरी सगळ्यांना माहिती असतं, परंतु प्रियाची जी काही नाटकं असतात की नाही, मी सगळं करते मी सगळं करते, आणि त्याचबरोबर तिने जो किचनमध्ये राडा केलेला असतो, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, जो गोंधळ घातलेला असतो, तो बघून मात्र इकडे कल्पना म्हणते की नाही, मला आता गेलंच पाहिजे, बाद झालं. मग कल्पना उठते आणि किचनमध्ये जाते आणि म्हणते, अगं तन्वी, हे सगळं काय केलेस तू, तुला कळतंय का या सगळ्यामुळं काय होत आहे. तेव्हा प्रिया म्हणत असते का गाई, स्वयंपाक अगं सगळं व्यवस्थित आहे, स्वच्छ आहे इथं सगळं, कारण प्रिया भाज्या धुवूनसुद्धा घेत नसते आणि तशाच पद्धतीनं त्या करत असते. त्यामुळं कल्पनाचं डोकं फिरलेलं असतं आणि ती किचनमध्ये आलेली असते पदर घोचून. तेव्हा ती म्हणते की अगं तन्वी, आपण काय करूया माहिती आहे का, ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना, ह्या सगळ्या आपण धुवून घेऊया आता आणि मग ते करायला घेऊया, असं ती सांगत असते. आणि मग त्या पद्धतीनं ते जेवण बनवायला घेतलं जातं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ह्या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात
आणि प्रिया मात्र म्हणते की अगं आई तू आवर, ती खीर बनवायची आहे ना ती वेगळ्या पद्धतीने कशी बनवता येईल ना त्याचा विचार जरा मी करते, असं ती सांगत असते. आणि मग ती तिथून आता बाजूला होते आणि कल्पनाला सगळं काम करायला लावते. म्हणजे एकटी कल्पना आता सगळं काम करणार असते. कल्पनाच्या पण अंगात तेवढी मस्ती आहेच, कारण तिला प्रियाच बरी वाटत असते. प्रियानं जे काही वागल तेच बरं वाटत असतं. आता तिला वाटत होतं की हे सगळं होईल व्यवस्थित, परंतु आता तिचीच वाट लागलेली असते. इकडे ती प्रियाला म्हणत असते, अगं तन्वी झालं का तुझं, सांग बरं पटकन मला, घे लवकर करायला पुढचं काम, असं ती प्रियाला सांगत आहे. परंतु प्रिया मात्र ऐकायलाच तयार नसते. प्रिया म्हणत असते की अगं आई होतच आले माझं, अगदी होतच आले, नको काळजी करू, होईल, असं म्हणत ती बोलत आहे. आणि त्याचबरोबर इकडे सायली आणि अर्जुन झोपाळ्यावरती असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अश्विनचं आत्ता जे काही वागणं चाललं आहे, म्हणजे मला ना खरंच त्याची काळजी वाटते. त्याच्या आयुष्यात जी व्यक्ती आलेली आहे ना ती इतकी भयानक आहे ना, त्याचा विचारही आपण करू शकत नाही, असं अर्जुन बोलत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की हो बरोबर आहे तुमचं, असं सायली म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की कसं आहे, आत्ता ही केस एकदा संपली की मग ह्या प्रियाची आपल्याला वाट लावायची आहे. ती खोटारडी आहे, तिची वाट तर लागणारच आहे, पण आणखी तिने जो काही गोंधळ घालून ठेवते ना ते सगळं आपल्याला समोर आणायचं आहे, असं बोलणं चाललेलं असतं. सायली म्हणते एकदा का ही केस संपली की त्या प्रियाला कशी अद्दल घडवायची, तिला तिच्याच जाळ्यात कसं अडकवायचं आहे ते तुम्ही माझ्यावरती सोडा. अर्जुन म्हणतो पण हे काय आहे, तुम्ही अचानक सायली 2.0? तेव्हा सायली म्हणते की हो ते गरजेचं आहे, कारण प्रिया जी काय आहे ती काय करते, ती कसा गोंधळ घालते हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. कारण प्रियाने आजपर्यंत कधीच कोणतीच गोष्ट चांगली केलेली नाही, असं सायलीचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला. सायली म्हणते की हो, आणि साक्षीला लवकरात लवकर आत टाकलं पाहिजे, त्यांचा पुढचा प्लॅन काय आहे याचं डिस्कशन दोघांचं चाललेलं असतं. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सायली आणि कल्पना दोघीही किचनमध्ये स्वयंपाकाला लागलेले आहेत आणि त्या दोघीही जेवण बनवत असतात. त्याचबरोबर त्या दोघींना एकमेकींशी बोलायचं नसतं. मग कल्पना विचारते की अहो काजूची पेस्ट कुठे ठेवलेली आहे. तेव्हा सायली म्हणते की अहो सकाळी ना काजूची पेस्ट जी आहे ती मी फ्रीझरमध्ये ठेवलेली आहे. मग कल्पना फ्रीजच्या जवळ जाते आणि फ्रीझरमधली ती काजूची पेस्ट घेते आणि ती काजूची पेस्ट वापरायची आहे यासाठी तिने घेतलेली असते. इकडे आता सायली जी आहे ती भाजी टेस्ट करून पाहते, कारण कढाई पनीर बनवलेलं आहे, मग ते छान झालं पाहिजे. अश्विनसाठी हा शाही भोजनाचा बेत आहे. मग सायली टेस्ट करते आणि म्हणते की अहो याच्यामध्ये चमच्याभर कसुरी मेथी टाकली ना तर आणखी छान लागेल, असं तिचं बोलणं असतं. अर्जुन मात्र त्या दोघींकडे पाहत असतो आणि प्रतापही त्या दोघींकडे पाहत असतो. म्हणजे ह्या दोघीजणी एकत्र येत आहेत ही गोष्ट त्यांना कळलेली असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे कल्पना आणि सायली या दोघींच्या चेहऱ्यावरती एक स्माईल आलेली असते, कारण कल्पना आणि सायली या दोघींनी मिळून जेवण बनवलेलं असतं आणि चक्क कल्पना खुश झालेली असते. त्यानंतर अश्विन घरी आलेला असतो आणि अश्विन घरी आल्यानंतर आता सगळेजण औक्षण करायला घेतात. सुरुवातीला कल्पना आणि प्रताप दोघं मिळून त्याचं औक्षण करतात आणि त्याला सुंदर असं गिफ्ट देतात. त्यानंतर अश्विनचं औक्षण करण्यासाठी प्रिया पुढे जाते. प्रिया अश्विनचं औक्षण करते. एकतर प्रिया इतकी वैतागलेली असते आणि मग प्रिया त्याला एक छान असं गिफ्ट देते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली औक्षण करतात आणि अर्जुन अश्विनला गिफ्ट देतो. अश्विनचा तोरा काय कमी नसतो आणि मग अर्जुन म्हणतो की अरे उघडून तरी बघ काय दिले ते. आणि मग अश्विन ते गिफ्ट आहे ते उघडून बघतो तर लहानपणीची अश्विनला जी बस आवडायची ती बस त्याच्यामध्ये दिलेली असते. आणि त्याच्यामुळं अर्जुन जो आहे तो त्याच्याकडे पाहतो. अश्विनच्या चेहऱ्यावरती जो आनंद झालेला असतो आणि ती बस पाहून तो खुश झालेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो ही बस तुला आवडायची ना, म्हणून तुला देत आहे, असं तो सांगतो. आणि मग एकदा का ती बस जेव्हा दिली जाते तेव्हा मात्र इकडे अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात. अश्विनने तर चक्क अर्जुनला घट्ट मिठी मारलेली असते आणि दोघं भाऊ रडू लागतात खूप दिवसानंतर, कारण त्यांच्यामध्ये जो दुरावा आलेला होता, त्यांच्यामध्ये जे काही त्यांच्या नात्यामध्ये घडलेलं होतं त्याच्यामुळं हे सगळं लक्षात आलेलं असतं आणि अर्जुन मात्र जाम खुश होतो, त्याला खूप आनंद होतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.